सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा वर्सेस ओबीसी असं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे। पाहूयात। लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेल्या वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन। ओबीसी उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उद्या सरकारी शिष्टमंडळ पाठवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। अतुल सावे, उदय सामंत, महाजन, पडळकर हाकेंना भेटणार। भाजपचा डीएनए ओबीसीचा असता तर आतापर्यंत आमची दखल घेतली गेली असती। फर्ग्युसन कॉलेजमधील नोकरी सोडल्याची कहाणी सांगताना लक्ष्मण हाके यांना भावना अनावर। भाजपच्या धोरणांना वैतागूनच महादेव जानकरांना सोडलं, हाकेंची प्रतिक्रिया। 50% वरचं आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही। याआधी सुद्धा कोर्टाचे निकाल मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण पाटणा हायकोर्टानं रद्द केल्यानंतर बावनकुळेंचं भुवया उंचावणारं विधान। महाराष्ट्रामधल्या मराठ्यांच्या 10% आरक्षणाची पुन्हा चर्चा। केंद्र सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्राने अंतिम मार्ग काढणं गरजेचं। शरद पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया। मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही याची काळजी घेण्याचाही सल्ला। प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाकेंना पाणी प्यायला दिलं। ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळंच असायला हवं, आंबेडकरांची प्रतिक्रिया। आंबेडकरांनी लक्ष्मण हाकेंची उपोषणस्थळी जात भेट घेतली। ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। तर ओबीसी आंदोलनाला विरोध करू नका, ते आपले विरोधक नाहीत, जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन। आरक्षण देणारही सरकारच आणि काढणारही सरकारच, गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। आरक्षण देण्याअगोदरच आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल होती, राज्य सरकारवर टीका। सगळे सोयऱ्याचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही, महाजनांचं वक्तव्य। तर मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकणार, मराठा समाजाची बाजू सरकार भक्कमपणे मांडणार, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया।